तर चला बनवूया रिच ग्रेव्हीची ही चिकन करी, एकदम धाबा स्टाईल रिच ग्रेव्ही चिकन करी। तर याच्यासाठी मी एक पॅन घेतला आहे, त्याच्यात मी 2 टेबलस्पून तेल टाकलेलं, त्याच्यात मी प्याज फ्राय करून घेतलेली आणि याच्यात आपण आता टाकूया 1 टेबलस्पून घी। तूप टाकल्यानंतर आपण चिकन टाकूया आणि मस्त चिकनला असं फ्राय करून घेऊया। चिकन फ्राय होतपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया। त्याच्यात मी घेतली आहे कोथिंबीर, 3 हिरवी मिरची, 5 ते 6 काजू, आलं, लसूण पाकळी 10 ते 15, 100 ग्राम दही टाकूया आणि ही जी आपण कांदी घेतलेली ती मी मस्त असं ब्राऊन करून घेतलं आहे ते टाकूया आणि ही मी क्रीम घेतली आहे 1 टेबलस्पून। तुम्ही आपली मलाई पण घेऊ शकतात। ते आपण वाटण तयार करून घेऊया आणि चिकन बदाम मस्त असं कलर आल्याबरोबर परतून घेतलं आहे आणि त्याच्यात आपण मीठ टाकूया, धने जिरे पावडर टाकूया, गरम मसाला, काली मिर्च पावडर आणि थोडंसं आपण इकडे लाल तिखट टाकूया। जास्त आपल्याला लाल कलर करायचं नाही आहे म्हणून मी 1 टीस्पून 1/4 टीस्पूनच लाल तिखट टाकले आणि बाकी सगळे हे मसाले टाकले आणि मस्त परतून घेऊया आणि जे आपण पेस्ट तयार केलेला तो पेस्ट इकडे टाकूया। पेस्ट टाकून पण आपण 1 मिनिट मस्त असं परतून घेऊया, मिक्स करून घेऊया। हे बघा टेक्स्चर बघू शकता तुम्ही, एकदम धाब्यासारखं आपल्या इकडे टेक्स्चर आले आहे। तुम्ही मस्त असं चिकन करी ढाब्यासारखी घरी पण बनवू शकता। त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर इकडे मी हाफ ग्लास पाणी टाकलं आहे। आपलं थोडंसं चिकन शिजलं आहे 30 to 40%, तर आपलं थोडंसं चिकन आणखीन शिजायचं बाकी आहे। तर आपण पाणी टाकूया आणि झाकण टाकून आपण एक 15 ते 20 मिनटं परत कुक करून घेऊया। हे बघा इकडे 15 ते 20 मिनटं झाली आहे आणि करी तुम्ही बघू शकतात किती क्रीमी आहे। हे बघा परफेक्ट एकदम ढाब्यासारखी चिकन करी घरी बनवू शकतात तुम्ही। हे बघा क्रीमी क्रीमी। त्याच्यात आपण टाकूया कसुरी मेथी, त्याच्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिर्च मिक्स करून घेऊया आणि ही आपली ढाब्यासारखी चिकन करी जी आहे मस्त तयार झाली आहे। हे बघा मस्त क्रीमी क्रीमी चिकन करी। तुम्ही पण ही करी बनवा आणि बनवून पहा, खूप छान लागते। आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। सर्व करून घेऊया। मस्त चिकन करी गार्निश करून घेऊया आपण कोथिंबीर बरोबर आणि हिरवी मिरची बरोबर। आणि ही आपली मस्त चिकन करी ढाब्यासारखी क्रीमी क्रीमी चिकन करी तयार झाली आहे। थँक्स फॉर वॉचिंग, हॅव अ गुड डे।
हॅलो, तर चला बनवूया रिच ग्रेव्हीची